In last lecture, we discussed about the first application in the Lenz law. In this lecture, we discuss the second and third application of the Lenz law. Second application मध्ये the energy conversion in a Lenz law. तुम्ही ऑलरेडी सांगितलं की एनर्जी कन्व्हर्जन म्हणजेच काय असतं बाळांनो, तर एनर्जी कन्व्हर्जनचा लॉ काय असतो, एनर्जी cannot be destroyed or we can say it cannot be created, but we can transfer the energy from one form of energy to another form of energy, किंवा आपण कन्वर्ट करू शकतो एनर्जी वन फॉर्म ऑफ एनर्जी टू अनदर फॉर्म ऑफ एनर्जी. तर हा जो लेन्स लॉ आहे तो ह्या एनर्जी कन्वर्जन लॉ ला काय करतो, ओबे करतो. ओके, or we can say this Lenz law follow the principle of energy conversion. Okay, Lenz law काय फॉलो करतो बाळांनो, तर प्रिन्सिपल ऑफ व्हॉट, the energy conversion is followed by the Lenz law. आणखी एक एक्झाम्पल मी इथं घेतो. जसं मी लास्ट लेक्चरला कॉईल घेतली होती बघा, इथं कॉईल मी सांगतो तुम्हाला, दिस इज कॉईल. वाय ऍक्सिस ही झेड ऍक्सिस आहे. ओके, आणि ही एक्स ऍक्सिस आहे, आणि ह्या तिन्ही ऍक्सिस एकमेकाशी परपेंडिक्युलर आहे. ओके, आता आवाज येतोय? साऊंड इज क्लिअर? साऊंड इज क्लिअर? येस. ओके, सो कॉईल, इथं कॉईल आहे. ओके, ही कॉपर कॉईल आहे किंवा कंडक्टर कॉईल आहे. कुठलाही कंडक्टर घ्या, अल्युमिनियम घ्या किंवा कॉपर घ्या, कुठलाही कंडक्टर घ्या. सो दिस इज द कंडक्टर कॉईल. ओके, आणि हा बार मॅग्नेट आहे. झेड ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि एक्स ऍक्सिस आपल्याला हे 3D मध्ये इमॅजिन करायचं आहे. ओके, हा त्याचा पॉइंट आहे इथं. ओके, आपण हे थोडस 3D मध्ये इमॅजिन करूया. आता हा त्या कॉईलचा प्लेन सरफेस आहे. जर मी या कॉईलच्या अक्रॉस बाळांनो, जर या कॉईलच्या अक्रॉस मी जर बल्ब कनेक्ट केला, नीट बघा, या कॉईलच्या अक्रॉस जर मी बल्ब कनेक्ट केला बाळांनो, तर काय होईल रे इथं, कोण सांगेल? दिस इज बल्ब. जर मी या कॉईलच्या अक्रॉस जर बल्ब कनेक्ट केला आणि मी जर मॅग्नेटची मोशन स्टार्ट केली, तर काय होईल? हा बल्ब ग्लो होईल की नाही होणार? इट विल बी ग्लो और नॉट? टेल मी फास्ट. हा बल्ब जो आहे तो बाबांनो ग्लो होईल की नाही होणार? एक्झॅक्टली प्रथम, हा ग्लो होईल. येस, एक्झॅक्टली आदित्य, एक्झॅक्टली पायल, व्हेरी गुड ऑल ऑफ यू. ग्लो होणार. का होणार बाळांनो? बिकॉज देयर इज अ इंड्यूस करंट इन दिस कॉइल बिकॉज ऑफ दिस बार मॅग्नेट. बार मॅग्नेट मुळे बाळांनो काय होईल की याच्यामध्ये, या कॉइल मध्ये काय होईल, इंड्यूस करंट होईल, इंड्यूस ईएमएफ येईल, आणि ऍज पर दॅट इंड्यूस ईएमएफ दिस बल्ब इज स्टार्ट टू ग्लोईंग. बघा, बल्ब बाळांनो स्टार्ट टू ग्लो झाला. इथं आपण एक्स्ट्रा एनर्जी कुठली दिली आहे का? नाही दिली बाळांनो. आपण या कॉइलला कुठली एनर्जी दिली आहे का? नाही दिली. पण त्या बार मॅग्नेटकडे मॅग्नेटिक फील्ड आहे. इट इज वन काइंड ऑफ एनर्जी. ओके, दिस bar magnet consists the magnetic field and this is one kind of energy, and this energy transfer to this coil, and because of that energy transfer to this coil this bulb will be glow, आणि त्यामुळे बाळांनो हा बल्ब काय झाला, ग्लो झाला. ह्याचाच अर्थ काय की Lenz law follows the energy conversion. Is it clear to all of you? Lenz law follows the energy conversion, or we can say Lenz law obey the principle of energy conversion law. Energy conversion मध्ये काय सांगितले बाळांनो? Energy cannot be generated or created, we can say, or not destroyed, but it will be converted from one form of energy to other form of energy. इथं one form of energy काय आहे? Magnetic field. आणि इथं other form of energy काय आहे? Induced EMF, or we can say current, induced current.
लक्षात आलं? मॅग्नेटिक फील्डचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं? इंड्यूस ईएमएफ झालं. दॅट मीन्स एनर्जी विल बी कन्व्हर्टेड. एनर्जी विल बी कन्व्हर्टेड इन अदर फॉर्म. Okay, so that is the, we can say, energy conversion in a Lenz law. Is it clear to all of you now? Another thing, this bulb will be heated. आणखी वेगळ्या पद्धतीने जर सांगायचं झालं तर बाळांनो, हा बल्ब हीट होणार आहे. ओके, ह्याच्यामध्ये रेझिस्टन्स आहे आणि म्हणूनच तो ग्लो होतोय ना. सो बल्ब हीट होतोय म्हणजे त्याचं हिटिंग होतंय, म्हणजे एनर्जी कंझ्युम होते बाळांनो. एनर्जी विल बी कंझ्युम. म्हणून मी लास्ट लेक्चरला सांगितलं होतं बघा, आठवते का? If this bar magnet consists 100 joule of energy, okay, bar magnet consists 100 joule of energy, and when this bar magnet move towards this coil, then what happen? Some energy transfer to this coil. Suppose this energy will be transferred 20 joule. ती एनर्जी ट्रान्सफर झाली किती? 20 जूल अशी ट्रान्सफर झाली असं कन्सिडर करूया आपण. आणि त्या 20 जूल मुळे हा बल्ब ग्लो झाला बाळांनो. आणि ज्यावेळी आपण हा बार पुन्हा पुल अवे करणार आहोत, त्यावेळी तो किती एनर्जीने पुल अवे होईल? हे मी लास्ट लेक्चरला पण सांगितलं होतं, किती एनर्जीने तो पुल अवे होईल. बिकॉज दिस एनर्जी विल बी युटिलाइज. 20 जूल एनर्जी इज युटिलाइज इन दिस कॉइल. सो व्हॉट इज द रिमेनिंग एनर्जी फ्रॉम द टोटल एनर्जी? टोटल एनर्जी म्हणल्या तर राहिलेली एनर्जी किती आहे बाळांनो? तर राहिलेली एनर्जी आहे 80 जूल. सो with this 80 joule energy it will be moved away from this coil. लक्षात येते का बघा? 20 जूल एनर्जी इथं इंड्यूस झाली. त्या इंड्यूस ईएमएफ साठी त्या कॉइलनं किती एनर्जी यूज केली? 20 जूल आउट ऑफ 100. ओके, सो ज्यावेळी आपण हा बार मॅग्नेट पुल अवे करणार, त्यावेळी त्या बार मॅग्नेटवर एनर्जी किती असणार आहे? 80 जूल. इट इज नॉट 100, रिमेंबर दॅट. ओके, त्या बार मॅग्नेटवर एनर्जी किती असेल? 80 जूल असेल. सो दॅट इज द एनर्जी कन्वर्जन इन ए लेन्झ लॉ. स्टेटमेंट कळालं? लेन्झ लॉ कसा ओबे करतो, द प्रिन्सिपल ऑफ एनर्जी कन्वर्जन, हे समजलं बाळांनो? ओके, येस, व्हेरी गुड. सो ऑल ऑफ यू अंडरस्टूड दिस कन्सेप्ट. आता तुम्हाला कन्सेप्ट व्यवस्थित समजला असेल. हा कन्सेप्ट लक्षात ठेवा. फक्त याच्यामध्ये की पॉइंट काय आहे? की पॉइंट हा आहे की लेन्झ लॉ ओबे द प्रिन्सिपल ऑफ कन्वर्जन ऑफ एनर्जी लॉ किंवा एनर्जी कन्वर्जन लॉ. लेन्झ लॉ फॉलो करतो किंवा लेन्झ लॉ ओबे करतो एनर्जी कन्वर्जन प्रिन्सिपल किंवा एनर्जी कन्वर्जनचा जो लॉ आहे तो लेन्झ लॉ काय करतो? फॉलो करतो किंवा ओबे करतो. इज इट क्लिअर? हे आपण त्या लेन्झ लॉच्या एक्सपेरिमेंट वरून प्रूव्ह करून दाखवलं. इट इज क्लिअर टू ऑल ऑफ यू? समजलं? आता यातला लास्टचा पॉइंट आहे. लास्टचा पॉइंट आहे लेन्झ लॉ अँड फॅराडेज लॉ. Third application is there, Lenz law and Faraday law. Last application आहे यातलं Lenz law and Faraday's law. Lenz law and Faraday's law. बघा, ह्याच्या आधी आपण इक्वेशन बघितलं, नीट लक्ष द्या. काय इक्वेशन होतं फॅराडेचं आणि लेन्झचं? एक कंबाईन इक्वेशन आपण बघितलं होतं बाळांनो. इन टर्म्स ऑफ फ्लक्स, म्हणजेच फॅराडेज सेकंड लॉ काय होता? द मॅग्नेट्यूड ऑफ ईएमएफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, किंवा मॅग्नेट्यूड ऑफ इंड्यूस ईएमएफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हॉट? द मॅग्नेटिक फ्लक्स चेंज विथ टाइम, और वी कॅन से रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. हा सेकंड स्टेटमेंट होतं किंवा सेकंड लॉ होता फॅराडेचा. आणि त्याच्यावरून पाहून आपण काय घेतलं? इथं इक्वेशन लिहिलं. ते इक्वेशन काय होतं ईएमएफ साठी? सो ई इज इक्वल टू काय घेतलं होतं आपण इक्वेशन पाहून? तर मायनस एन, ह्याच्यामध्ये लेन्झ लॉ आणि फॅराडेज लॉ, मायनस साइन इनकॉर्पोरेट विथ व्हॉट? द लेन्झ लॉ. हे लक्षात घ्या, हे जे निगेटिव्ह साइन आहे हे काय इंडिकेट करतं? तर लेन्झ लॉने दिलेल्या ज्या डायरेक्शन्स होत्या इंड्यूस करंट साठी, ओके, जो लेन्झ लॉ मध्ये सांगितलं होतं की द डायरेक्शन ऑफ करंट हे एक्झॅक्टली अपोजिट असते त्या मॅग्नेटिक फ्लक्सच्या. हे कोणी सांगितलं होतं? तर त्या लेन्झने सांगितलं होतं. आणि म्हणून आपण इथं निगेटिव्ह साइन पुटअप करतो, हे लक्षात घ्या. ओके, आणि डी फाय बी अपॉन dt हे इक्वेशन आपण बघितलं होतं. ऑलरेडी आपण हे इक्वेशन बघितलेलं आहे. अँड दिस इज द लेन्झ अँड फॅराडे लॉ.
आता जर नंबर ऑफ टर्न्स 1 असतील, बघा नंबर ऑफ टर्न्स 1 असतील, ओके, आणि जर मॅग्नेटिक फील्ड आणि एरिया गिव्हन असेल, बघा मॅग्नेटिक फील्ड आणि एरिया गिव्हन असेल, तर फाय बी इज इक्वल टू काय असणार आहे बाळांनो? फाय बी इज इक्वल टू बी इंटू ए, हे बरोबर आहे, बी इंटू ए इंटू कॉस थिटा. आणि जर थिटा इज इक्वल टू 0 असेल, जर थिटा इज इक्वल टू 0 असेल, तर कॉस 0 इज इक्वल टू काय असेल? कॉस 0 डिग्री इज इक्वल टू काय असेल? 1 असेल. सो जर मी ह्या व्हॅल्यू इथं पुटअप केल्या, तर बघा काय मिळेल मला? इज इक्वल टू -1, n इज इक्वल टू 1 इज इक्वल टू -1, बघा नीट, इज इक्वल टू -1 डी बी इंटू ए कॉस थिटा. तर कॉस थिटाची व्हॅल्यू आपण 1 घेतली, सो जस्ट वी कॅन से बी इंटू ए, बी फॉर मॅग्नेटिक फील्ड, ए फॉर एरिया अपॉन dt. आता मॅग्नेटिक फील्ड जर कॉन्स्टंट असेल, मॅग्नेटिक फील्ड जर कॉन्स्टंट असेल आणि एरिया जर चेंज होत असेल, काही चेंज होऊ शकतं बाळांनो यातलं. मॅग्नेटिक फील्ड तर आयदर चेंज होऊ शकते किंवा एरिया सुद्धा चेंज होऊ शकतो, आपण काहीही कन्सिडर करू शकतो. आता जर मी इथं कन्सिडर केलं की एरिया चेंज होतोय, सॉरी मॅग्नेटिक फील्ड चेंज होतीये आणि एरिया काय असतो? कॉन्स्टंट असतो. जर एरिया जर आपण इथं कॉन्स्टंट घेतला, तर आपण तो इक्वेशनच्या बाहेर घेणार, म्हणजे डी बाय डीटीच्या बाहेर घेणार. तो एरिया जर कॉन्स्टंट असेल तर तो -a, ओके, मॅग्नेट्यूड ऑफ ए वी कॅन से इंटू डी मॅग्नेट्यूड ऑफ बी अपॉन dt. सो वी आर गेटिंग दिस इक्वेशन फॉर EMF, जे तुमच्या बुक मध्ये आहे. ओके, लेन्झ आणि फॅराडे लॉ साठी, त्या ऍप्लिकेशन साठी जे इक्वेशन आहे बाळांनो तुमच्या बुक मध्ये, ते हे इक्वेशन आहे. कुठलं इक्वेशन आहे? इज इक्वल टू -a dB by dt, a फॉर एरिया अँड हिअर एरिया इज कॉन्स्टंट, आणि त्यामुळे तो आपण d by dt च्या बाहेर घेतला, कॉन्स्टंट आहे म्हणून, आणि मॅग्नेटिक फील्ड इज व्हॅरी. इज इट क्लिअर? सो दॅट इज द कंबाईन लेन्स अँड फॅराडेज लॉ. हा ऍक्च्युअली लॉ आहे, कंबाईन लॉ म्हणलं तर हा आहे, पण तुमच्या बुक मध्ये उगाच हे सिम्प्लिफाय केलेलं आहे, याची काही गरज नाही आहे ऍक्च्युअली. ओके, पण इथपर्यंत तुमच्या बुक मध्ये सांगितलेलं आहे. इज इट क्लिअर? ऍक्च्युअल लॉ दिस, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. इज इक्वल टू -n d फाय बी अपॉन dt, आणि फाय बी म्हणजेच काय? तर मॅग्नेटिक फ्लक्स, आणि मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजेच काय असतं? बी ए इंटू कॉस थिटा. म्हणून हे फक्त लक्षात ठेवा. ओके, हे काही नेसेसरी नाही आहे, कारण एरिया कधी कधी चेंज होतो, कधी कधी मॅग्नेटिक फील्ड पण चेंज होते. ओके, आपण दोन्ही चेंज करू शकतो. एरिया चेंज केला की तिथला मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होतो, हे लक्षात घ्या. मॅग्नेटिक फील्डचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज केलं, मॅग्नेटिक फील्डचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज केलं तरी सुद्धा बाळांनो काय होतं? EMF चेंज होतो, हे लक्षात घ्या. लक्षात येते का मी काय सांगतोय? मॅग्नेटिक फ्लक्स जर आपण इन्क्रीज केल्या त्यातल्या, तर EMF चेंज होतो, कारण EMF इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हॉट? मॅग्नेटिक फ्लक्स ऍज वेल ऍज द नंबर ऑफ टर्न्स. हे पण माहित असू दे, बऱ्याच वेळी आपण नंबर ऑफ टर्न्स 1 कन्सिडर करतो, पण काही काही एक्झाम्पल मध्ये आपल्याला नंबर ऑफ टर्न्स घ्यावे लागतात. इज इट क्लिअर? हा फॉर्म्युला खूप महत्वाचा आहे, अँड दॅट इज कॉल्ड लेन्स अँड फॅराडे लॉ. ह्या फॉर्म्युलाचा आपण काय म्हणतो? लेन्स अँड फॅराडे लॉ. दिस निगेटिव्ह साइन इज बिकॉज ऑफ व्हॉट? लेन्स. ओके, फॅराडेने एवढंच सांगितलं होतं, आठवते का? बघा, फॅराडेने एवढंच सांगितलं होतं, पण लेन्सने तिथं काय पुटअप केलं? निगेटिव्ह साइन. म्हणजे जी इंड्यूस EMF ची डायरेक्शन आहे, इंड्यूस करंटची जी डायरेक्शन आहे बाळांनो, इट इज बिकॉज ऑफ लेन्स. हे विसरायचं नाही. इज इट क्लिअर टू ऑल ऑफ यू? समजलंय हा पार्ट? ऍप्लिकेशन्स का आले? सगळ्यांना ऍप्लिकेशन्स का आले? येस, व्हेरी गुड. इथं आपले ऍप्लिकेशन संपले बाळांनो. आता तुमच्या बुक मध्ये एक नेक्स्ट पॉईंट दिला बघा, मॅग्नेटिक फील्ड अँड फ्लक्स अँड फील्ड, असा काय तर पॉईंट आहे. बुक आहे तुमच्याकडे? बुक मध्ये बघा, नेक्स्ट पॉईंट आहे ऍप्लिकेशनच्या पुढे, फ्लक्स इन अ फील्ड, असं काय तर आहे बघा. एकच मिनिट, मी बघतो, बुक आहे माझ्याकडे. हा, फ्लक्स ऑफ द फील्ड, फ्लक्स ऑफ द फील्ड असा पॉईंट आहे बघा बुक मध्ये. ओके, पेज नंबर 268 वर, 268, पेज नंबर 268, फ्लक्स ऑफ फील्ड. आणि त्यामधले कंटेंट बघा, ते आपण कुठल्या पॉईंट मध्ये डिस्कस केले सांगा बघूया. ते कंटेंट जे आहेत त्या बुक मध्ये, ते आपण कुठल्या पॉईंट मध्ये डिस्कस केलेत बाळांनो? कोण सांगेल मला? ते कंटेंट जे आहेत फ्लक्स ऑफ फील्ड, फ्लक्स ऑफ द फील्ड, त्यामध्ये जे कंटेंट्स आहेत ते बघा आपण कुठल्या पॉईंट मध्ये डिस्कस केलेत? आपण ऑलरेडी तो सगळा पॉईंट डिस्कस केलाय बघा, सगळा पॉईंट डिस्कस केलाय आपण. कुठं केलाय तो डिस्कस? तर फर्स्ट डे ला जे आपण लेक्चर घेतलं होतं
एक्झॅक्टली स्नेहल, मॅग्नेटिक फ्लक्स. व्हेरी गुड बेटा. मॅग्नेटिक फ्लक्स पहिलं लेक्चर, एक्झॅक्टली तन्वी, मॅग्नेटिक फ्लक्स पहिलं लेक्चर आपण बघितलं होतं. मॅग्नेटिक फ्लक्सचं तोच तो पॉइंट आहे, फ्लक्स ऑफ द फील्ड. तो पुन्हा मी घेणार नाही. नोट्स मध्ये मी तिथं मेन्शन केलंय, इंट्रोडक्शन मॅग्नेटिक फ्लक्स, आणि त्याच्या पुढे लिहिलंय मी फ्लक्स ऑफ द फील्ड. 268 वरचा तोच पॉइंट आहे तो. ओके, एक्झॅक्टली पायल, इंट्रोडक्शन मध्ये आपण ते ऑलरेडी कव्हर केलेलं आहे. आता त्याच्या पुढचा आपण डायरेक्टली पॉइंट घेणार आहोत. पेज नंबर 269 वर तो पॉइंट आहे बघा, मोशनल इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट, जेई नीट पॉइंट ऑफ व्ह्यू बाळू, खूप महत्वाचा पॉइंट आहे. मोशनल इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. मोस्ट ऑफ टाइम्स या पॉइंटवर क्वेश्चन विचारले जातात. मोस्ट ऑफ टाइम्स याच्यामध्ये डेरिव्हेशन्स आहेत, 2 डेरिव्हेशन्स बघायचे आहेत आपल्याला, आणि त्या डेरिव्हेशनचं जे फायनल आउटपुट आहे त्याच्यावर आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. बरेचसे प्रॉब्लेम पाहून 80% प्रॉब्लेम यातले त्या 2 पॉइंटवर येतात. ओके, जे आपण 2 डेरिव्हेशन बघणार आहोत, 80% प्रॉब्लेम जेई नीट पॉइंट ऑफ व्ह्यू या पॉइंटवर येतात. त्यामुळे ह्याचे डेरिव्हेशन्स खूप महत्वाचे आहेत, ऍज वेल ऍज सोपे आहेत डेरिव्हेशन, इझी आहेत, आणि त्याच्यावरचे न्यूमरिकल्स. म्हणजे हा पॉइंट झाल्यावर लगेचच आपण त्याचे न्यूमरिकल्स घेणार आहोत जेई नीट पॉइंट ऑफ व्ह्यू. ओके, सो मी हेडिंग देतोय बघा इथं. नेक्स्ट पॉइंट, मोशनल इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. आता इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स म्हणजे काय, तर ईएमएफ. हे लक्षात ठेवा, मी ऑलरेडी सांगितलंय तुम्हाला. इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स मीन्स व्हॉट, दी ईएमएफ. हे विसरू नका. इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स म्हणजेच काय असतं, तर ईएमएफ असतो. आतापर्यंत आपण ईएमएफ म्हणत होतो, पण ईएमएफ म्हणजेच काय हे आधी पण मी सांगितले ऍट द स्टार्ट ऑफ लेक्चर. ईएमएफ मीन्स व्हॉट, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. ओके, तो मोशनल इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. मोशनल इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, त्याच्यामध्ये पहिला पॉइंट आहे ट्रान्सलेशन मोशन ऑफ अ कंडक्टर. बघा, त्यामध्ये पहिला जो पॉइंट आहे, सब पॉइंट आपण म्हणूया ट्रान्सलेशन मोशन. ट्रान्सलेशन मोशन ऑफ ए कंडक्टर. आता ट्रान्सलेशन मोशन म्हणजेच काय, विथ कॉन्स्टंट वेलॉसिटी आपल्याला मोशन करायचे आहे. रोटेटिंग नाही, ट्रान्सलेशन, स्टेडी मोशन, लिनियर मोशन म्हणतो आपण त्याला. ओके, त्यालाच काय म्हणलं जातं, ट्रान्सलेशन मोशन. आता त्या ट्रान्सलेशन मोशन मध्ये जर कंडक्टर मूव्ह होत असेल एका मॅग्नेटिक फील्ड मधून, तर काय होतं, तिथं इंड्यूस ईएमएफ होतो का? येस, ऍज पर फॅराडेज, ऍज पर लेन्झ लॉ, देयर इज ए इंड्यूस ईएमएफ whenever we can move the conductor from the magnetic field. आता बघा, इथं काय सांगायचं आहे त्यांना, ट्रान्सलेशन मोशन आहे, हा कंडक्टर आहे, हा चॉक म्हणजे कंडक्टर आहे. ओके, आणि याच्या अराउंड आता मॅग्नेटिक फील्ड आहे, आणि जर मी हा लिनियरली मूव्ह केला तर ह्या चॉकवर म्हणजेच या कंडक्टरवर काय होते बाळांनो, चार्ज क्रिएट होतो. ओके, रिपीट करतो मी, नीट लक्षात घ्या की ट्रान्सलेशन मोशन ऑफ ए कंडक्टर. ओके, आपल्याला काय बघायचं आहे, मोशनल इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स म्हणजे मोशनल ईएमएफ कसा क्रिएट होतो, मोशनल ईएमएफ कसा क्रिएट होतो हे आपल्याला ह्या पॉइंट मध्ये बघायचं आहे. त्याच्यामध्ये ट्रान्सलेशन, फर्स्ट पॉइंट आहे ट्रान्सलेशन मोशन ऑफ ए कंडक्टर. आता ट्रान्सलेशन मोशन ऑफ ए कंडक्टर ह्याचाच अर्थ काय, की जर आपण हा आता चॉक म्हणजेच काय आहे, कंडक्टर आहे असं कन्सिडर करूया, आणि इथं सराउंडिंगला मॅग्नेटिक फील्ड आहे. ओके, सराउंडिंगला मॅग्नेटिक फील्ड आहे, आणि मी हा चॉक त्या मॅग्नेटिक फील्ड मधून मूव्ह करतोय असं लिनियरली, म्हणजे ट्रान्सलेशन करतोय, रोटेटिंग नाही, रोटेटिंगचं पुढं आहे. ओके, लिनियरली मूव्ह करतोय मी. ओके, त्यावेळी ह्या चॉकवर म्हणजेच या कंडक्टरवर काय होईल बाळांनो, इट क्रिएट्स दी चार्ज. ह्याच्यावर चार्ज क्रिएट होईल, पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज, म्हणजेच ह्याच्यावर ईएमएफ इंड्यूस होईल. ओके, चार्ज फॉर्मेशन होईल. व्हेरी गुड तन्वी. दॅट मीन्स व्हॉट, देर इज अ क्रिएशन ऑफ द ईएमएफ, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. तिथं काय क्रिएट होणार आहे, या कंडक्टरवर इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स क्रिएट होणार आहे. लक्षात येतं का मी काय सांगतोय, जर मी या कंडक्टरची मुवमेंट केली मॅग्नेटिक फील्ड मधून, आणि ती मुवमेंट काय असणार आहे, ट्रान्सलेशन. ट्रान्सलेशन म्हणजेच काय, लिनियर मुवमेंट करायची आहे. ओके, तर ही जी लिनियर मुवमेंट मी करतोय
त्या लिनियर मुवमेंटमुळे काय होतं बाळांनो, ह्याच्यावर चार्ज क्रिएट होतो, पॉझिटिव्ह चार्ज एज वेल एज निगेटिव्ह चार्ज. दॅट मीन्स देयर इज अ क्रिएशन ऑफ इलेक्ट्रॉन्स एज वेल एज दी होल्स, और वी कॅन से इलेक्ट्रॉन्स म्हणजे प्लस चार्ज, निगेटिव्ह चार्ज मायनस क्यू आणि पॉझिटिव्ह चार्ज, हे दोन्ही त्या कंडक्टरवर काय होतील, क्रिएट होतील. निगेटिव्ह चार्ज म्हणजे कुठला चार्ज, इलेक्ट्रॉन, आणि पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे आपण काय कन्सिडर करतो, तर होल्स कन्सिडर करतो. तर हे दोन्ही इथं क्रिएट होतील बाळा, आणि ते दोन्ही सेपरेट पण होतील. लक्षात घ्या, ते दोन्ही काय होतील, सेपरेट पण होतील, आणि इट्स लुक लाईक ॲज अ बॅटरी, आणि ते आपल्याला ऍट द एंड काय म्हणून फॉर्म करतील, बॅटरी. आता ऑब्विस आहे, जर अपवर्ड डायरेक्शनला इथं जर पॉझिटिव्ह चार्ज क्रिएट झाला आणि डाऊनवर्ड मध्ये जर निगेटिव्ह चार्ज क्रिएट झाला बाळांनो, तर ह्याचा अर्थ काय, इट्स लुक लाईक ॲज अ बॅटरी, अँड दॅट इज इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, दॅट इज ईएमएफ. इज इट क्लिअर? आता नेक्स्ट, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ह्याच्या आधी पण मी तुम्हाला सांगितलंय, जर बोर्डकडे मॅग्नेटिक फील्ड लाईन जात असतील अशा आत, तर आपण त्याला कुठला साईन घेतो, फॉल्स साईन घेतो. हे लक्षात घ्या. ज्यावेळी इनवर्स दी बोर्ड मॅग्नेटिक फील्ड लाईन्स असतील त्यावेळी काय असतो साईन, पॉझिटिव्ह, सॉरी क्रॉस असतो. आणि तुमच्या बुक मध्ये जो साईन दिला तो काय दिलाय, पॉझिटिव्ह साईन आणि सर्कल आहे. त्याचा अर्थ तोच. ओके, त्याचा अर्थ तोच, हे लक्षात घ्या. तुमच्या बुक मध्ये असं इंडिकेशन आहे, पॉझिटिव्ह साईन आणि त्याच्या अराउंड सर्कल आहे, किंवा असं करा, क्रॉस करा. त्याचा अर्थ काय, की मॅग्नेटिक फील्ड लाईन्स इज इनवर्ड टू दिस बोर्ड. या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स बोर्डच्या आत चालले. लक्षात येतं ह्याचा अर्थ. आणि जर मी असा सिम्बॉल ड्रॉ केला, हे लक्षात ठेवा, जर मी असा सिम्बॉल ड्रॉ केला, तर दिस मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आउट फ्रॉम दिस बोर्ड तुमच्याकडे येत आहेत. ओके, बोर्ड पासून ह्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स कुठे येत आहेत, तुमच्याकडे येत आहेत. हे लक्षात घ्या. सो इट इज आउटवर्ड डायरेक्शन. एक्झॅक्टली पाय, इट इज आउटवर्ड डायरेक्शन. सो हा साईन जो आहे तो आपण आउटवर्ड डायरेक्शन साठी युज करतोय, आणि क्रॉस साईन आपण इनवर्ड डायरेक्शन साठी युज करतोय. एनसीईआरटी मध्ये हे आहे आणि तुमच्या बुक मध्ये हे आहे. ओके, हे लक्षात घ्या. क्रॉस साईन म्हणजेच काय, तर इनवर्ड डायरेक्शन, किंवा हा जरी साईन ड्रॉ केला प्लस साईन आणि त्याच्या अराउंड, तरी तो काय असतो, इनवर्ड डायरेक्शन मध्ये असतो मॅग्नेटिक फील्ड लाईन्स. आणि जर डॉट आणि त्याच्या अराउंड जर सर्कल ड्रॉ केलं तर मॅग्नेटिक फील्ड लाईन्स काय असणार आहेत, आउटवर्ड डायरेक्शनला असणार. एवढं फक्त लक्षात ठेवा. इज इट क्लिअर? नाव आता ज्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स मी ड्रॉ करतोय, दॅट इज इनवर्ड टू दिस बोर्ड. बघा नीट, इथं मी मॅग्नेटिक फील्ड ड्रॉ करतोय. सो ऑब्विसली ही जी मॅग्नेटिक फील्ड आहे ती काय आहे, इनवर्ड डायरेक्शन मध्ये आहे, म्हणजे ती बोर्डच्या आतमध्ये चालली आहे. ओके, क्रॉस साईन मी ड्रॉ केलेत, म्हणजे जी मॅग्नेटिक फील्ड आहे. ओके, मॅग्नेटिक फील्ड साठी आपण लेटर काय घेतो, बी. सो ऑब्विसली दिस मॅग्नेटिक फील्ड इज इनवर्ड डायरेक्शन. आता जे तुमच्या जीएनए नीटला पाहून क्वेश्चन विचारले जातात, इट इज रिलेटेड टू रेल. रेल म्हणजे काय, रेल ट्रॅक बघितला आपण. ओके, त्याच्यावरून आपल्याला कंडक्टर स्लाइड करायचा आहे विथ ट्रान्सलेशन मोशन. व्हॉट आय सेड, जो आपण रेल ट्रॅक म्हणतो, त्या रेल ट्रॅक वरून आपल्याला काय करायचं आहे, कंडक्टर काय करायचं आहे, स्लाइड करायचं आहे विथ ट्रान्सलेशन मोशन, और वी कॅन से विथ लिनियर मोशन. आता मी तर रेल ट्रॅक ड्रॉ करतो बघा. एका साईडला तो क्लोज असणार आहे, रेल ट्रॅक एका साईडला क्लोज असेल. तो हा रेल ट्रॅक आहे. नीट लक्ष द्या बाळांनो, दिस इज रेल ट्रॅक. तुमच्या बुक मध्ये याला फ्रेम म्हटलंय, फ्रेम म्हणा किंवा रेल ट्रॅक म्हणा. पण बऱ्याच वेळी ज्यावेळी जेई नीटला क्वेश्चन विचारले जातात त्यावेळी देयर इज अ वर्डिंग ऑफ रेल. ओके, रेल ट्रॅक और वर्डिंग ऑफ रेल. इज इट क्लिअर? जेई नीटला ज्यावेळी क्वेश्चन विचारतात त्यावेळी प्रॉब्लेम स्टेटमेंट मध्ये बऱ्याच वेळी रेल असतं, फ्रेम नसतं. ओके, तुमच्या बुक मध्ये फ्रेम असं म्हटलेलं, पण इट इज जेई नीट पॉइंट ऑफ व्ह्यू वी कॅन से इट इज रेल. ओके, त्याला रेलच म्हणतात. प्रॉब्लेम मध्ये ज्यावेळी स्टेटमेंट येतं त्यावेळी इट इज कॉल्ड रेल. आणि ह्याच्यावर आपल्याला कंडक्टर घ्यायचा आहे आणि तो कंडक्टर याच्यावरून व्हॅरी करायचा आहे. ओके, सो आता मी डायरेक्टली कंडक्टरची पोझिशन इथे घेतो ऍट द एंड. सो दिस इज कंडक्टर. ओके, हा कंडक्टर आहे. तो इथं मी नेमिंग करतोय बघा, रेल. ओके, आणि हा काय आहे, कंडक्टर आहे. सो ही जी जिथून हा रेल स्टार्ट झाला तिथून या कंडक्टर पर्यंतचा डिस्टन्स फॉर एक्झाम्पल एक्स आहे. दी डिस्टन्स
from this rail starting to this conductor is x and this height of the conductor is suppose L किंवा लेंथ ऑफ द कंडक्टर इज सपोज L. दी लेंथ आहे त्या कंडक्टरची ती किती आहे L आहे. ओके बघा मी इथं लेंथ लिहिलेली आहे, त्या कंडक्टरची जी लेंथ आहे ती L आहे आणि ट्रान्सलेशन मोशन कुठं आहे तर राईट हँड साइडला, सो इकडं मोशन आहे त्याची. सो दिस इज द वेलॉसिटी v. ओके ही काय आहे वेलॉसिटी v आहे. सो विथ दिस वेलॉसिटी v वी कॅन ट्रान्सलेट दिस कंडक्टर. हा कंडक्टर आपल्याला मूव्ह करायचा आहे लिनियरली. ओके या रेलमधून आपल्याला काय करायचं आहे भावानो, हा कंडक्टर काय करायचा आहे मूव्ह करायचा आहे लिनियरली, म्हणजे त्याची ट्रान्सलेशन मोशन करायची आहे. सो जसं डिस्टन्स चेंज होईल भावानो, सो इथं काय असणार आहे चेंज इन डिस्टन्स असणार आहे, हे लक्षात घ्या. एक्स फॉर डिस्टन्स, हियर दिस स्मॉल एक्स इज फॉर द डिस्टन्स. सो व्हेनेवर द डिस्टन्स विल बी चेंज, ऑब्वियसली दिस what we can say this rectangle म्हणजे एरिया त्याचा काय होईल चेंज होईल. ओके त्याचा एरिया काय होईल चेंज होईल. याचा एरिया आपण कसा फाइंड आउट करतो L इंटू एक्स. L इज लेंथ बरोबर ना, L इंटू आपण काय करणार आहोत एक्स करणार आहोत, म्हणजे आपल्याला त्याचा काय मिळेल एरिया मिळेल. आणि त्या एरिया मधून पास होणाऱ्या ज्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आहेत त्यालाच आपण काय म्हणतो टोटल मॅग्नेटिक फील्ड लाईन्स पासेस फ्रॉम दिस एरिया, इट इज कॉल्ड द मॅग्नेटिक फ्लक्स. सो ते मॅग्नेटिक फ्लक्सचं जे कॉन्सन्ट्रेशन असेल ते त्या एरियावर डिपेंड असेल. जेवढा एरिया मोठा तेवढेच त्याच्यातून पास होणाऱ्या मॅग्नेटिक फील्ड लाईन जास्त, म्हणजेच मॅग्नेटिक फ्लक्स काय जास्त असेल, हे लक्षात घ्या. सो वेन एव्हर वी कॅन चेंज द डिस्टन्स द मॅग्नेटिक फ्लक्स ऑल्सो चेंजेस. व्हॉट आय सेड, वेन एव्हर वी कॅन चेंज द डिस्टन्स बिटवीन दिस कंडक्टर अँड दिस स्टार्ट ऑफ द रेल, at that time the magnetic flux also changes because area is changes. हे लक्षात घ्या एरिया चेंज होतोय बाळांनो. yes area is directly proportional to what magnetic flux. very good Sneh. area is directly proportional to what magnetic flux. area increases magnetic flux increases. now look at here, आता मी जी डायरेक्शन ड्रॉ केली मॅग्नेटिक फील्डची ती कुठं आहे इनवर्ड टू दिस बोर्ड. आज चालली ती बोर्डच्या बरोबर ना, बोर्डच्या आत चालली आहे. आता लेंथ जी आहे लेंथ आपण कुठे ड्रॉ केली, लेंथची जी डायरेक्शन आहे ती अपवर्डला आहे. बघा मी इथं तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो, ही लेंथची डायरेक्शन आहे. ओके मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन आतमध्ये आहे बोर्डच्या आतमध्ये. ओके सो दिस इज मॅग्नेटिक फील्ड लाईन. ओके त्यानंतर जो डिस्टन्स किंवा वेलॉसिटीची डायरेक्शन आहे, वेलॉसिटी आपण कुठल्या डायरेक्शन मध्ये घेतली आहे राइट हँड साइडच्या डायरेक्शन मध्ये. दिस इज वेलॉसिटी. सो लुक एट हियर, दिस लेंथ, मॅग्नेटिक फील्ड अँड वेलॉसिटी, दीज आर परपेंडिक्युलर टू इच अदर. आता ह्या कंडिशन मध्ये बाळांनो मॅग्नेटिक फील्ड लाईन आत चालली आहे, वेलॉसिटी या डायरेक्शन मध्ये आहे. बघा नीट, मॅग्नेटिक फील्ड आत चालली आहे आणि वेलॉसिटी या डायरेक्शन मध्ये आहे, म्हणजे वेलॉसिटी आणि मॅग्नेटिक फील्ड लाईन्स दोन्ही एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत. त्याचबरोबर लेंथ जी आहे ती अपवर्ड डायरेक्शन मध्ये आहे त्या कंडक्टरची. ओके म्हणजे ही लेंथ सुद्धा काय आहे त्याला परपेंडिक्युलर आहे. लुक एट दिस. सो दिस ऑल आर परपेंडिक्युलर टू इच अदर. हे सगळे एकमेकाशी काय आहेत या केसमध्ये परपेंडिक्युलर आहेत. लेंथ, मॅग्नेटिक फील्ड अँड वेलॉसिटी, दीज आर परपेंडिक्युलर टू इच अदर फॉर दिस केस. सो 80% प्रॉब्लेम पाहनो, 80 to 85% प्रॉब्लेम जे जेई नीटला विचारतात ते फक्त या परपेंडिक्युलर केस साठी विचारतात. ते लक्षात घ्या, परपेंडिक्युलर केस साठी विचारतात, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड लाईन्स, वेलॉसिटी आणि लेंथ ऑफ दॅट कंडक्टर इज परपेंडिक्युलर टू इच अदर. नीट लक्षात घ्या, 80 to 85% प्रॉब्लेम या परपेंडिक्युलर कंडिशनवर विचारले जातात आणि जनरल फॉर्मवर फक्त 20% प्रॉब्लेम असतात. तो जनरल फॉर्म का आहे तो पण आपण बघणार आहोत, फक्त त्यामध्ये थिटा कन्सिडर करतो. लक्षात आलं. आता इथं जो थिटा असतो बघा, जर मॅग्नेटिक फील्ड लाईन्स जर आतल्या डायरेक्शन मध्ये असेल, हा प्लेन सरफेस आहे, हा या रेक्टँगलचा प्लेन सरफेस आहे, तर त्याचा सरफेस वेक्टर कुठं असणार आहे आतमध्ये असणार आहे की बाहेर मध्ये असणार. सरफेस वेक्टर पण काय असेल, इट इज परपेंडिक्युलर टू दिस प्लेन. आता हा प्लेन सरफेस आहे बोर्डवर मी ड्रॉ केलेला बरोबर ना, हा प्लेन एरिया आहे. सो इनवर्ड डायरेक्शन मध्ये काय असेल त्याचा सरफेस वेक्टर असेल, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड
आणि सरफेस वेक्टर हे दोन्ही पॅरलल आहेत विथ सेम डायरेक्शन. लक्षात येते का बघा, मॅग्नेटिक फील्ड आणि सरफेस वेक्टर म्हणजेच एरिया वेक्टर दोन्ही पॅरलल आहेत विथ दी सेम डायरेक्शन. सो व्हॉट इज द अँगल बिटवीन दिस टू? अँगल काय असणार आहे दोन्ही मधला भावना अँगल काय असणार आहे? 0 डिग्री. व्हेरी गुड. कॉस 0 ची व्हॅल्यू काय येणार पुढे जाऊन? 1. लक्षात येतं का? सो ज्यावेळी परपेंडिक्युलर केस असते हे लक्षात ठेवा. Whenever the problem asks for perpendicular cases, at that time the magnetic field and the surface vector is in same direction. हे लक्षात ठेवायचं. Is in same direction and they are oriented parallelly. ओके, ते पॅरलली ओरिएंटेड होतात आणि त्यामुळे त्या दोघांमधला जो अँगल आहे तो काय असतो? 0 डिग्री असतो. सो कॉस 0 इज इक्वल टू व्हॅल्यू काय असणार आहे? 1 असणार. एक्झॅक्टली. कॉस 0 ची व्हॅल्यू काय असेल? 1 असेल. आता आपण डेरिव्हेशन स्टार्ट करूया बाळांनो. नीट लक्ष द्या. हा पर्यंत सगळं एक्सप्लेनेशन कळालं तुम्हाला? काय होतं इथं ऍक्च्युली एक्सप्लेनेशन कळालं. ओके, आता त्याच्यावरून आपल्याला ईएमएफ कॅल्क्युलेट करायचं आहे. व्हॉट इज द मोटो ऑफ दिस डेरिव्हेशन? वी आर गोइंग टू कॅल्क्युलेट द इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स फॉर दिस मोशनल कंडक्टर. आणि मोशन कशी आहे? स्टार्टिंगला आपण घेतली ट्रान्सलेशन मोशन म्हणजे लिनियर मोशन. त्या लिनियर मोशन मध्ये ईएमएफ काय असणार आहे हे आपल्याला इथं कॅल्क्युलेट करायचं आहे. आणि तो ईएमएफ कॅल्क्युलेट करण्यासाठी 2 मेथड आहेत बाळांनो इथं. हाऊ मेनी मेथड्स आर देअर? 2 मेथड. सो फर्स्ट मेथड इट इज रिलेटेड टू फॅराडे लॉ. दोन्ही मेथड मी एक्सप्लेन करणार आहेत. दोन्ही मेथड तुमच्या बुक मध्ये सुद्धा सांगितलेले आहेत. ओके, सो दोन्ही मेथड आपण इथं एक्सप्लेन करणार आहोत. फर्स्ट मेथड, दोन्ही मेथड मध्ये आपल्याला जे आन्सर मिळतं फायनल ते सेमच आहे. ओके, युजिंग 2 मेथड्स वी आर गेटिंग द फायनल डेरिव्हेशन इक्वेशन इट इज सेम. सो पहिली जी मेथड आहे ती आपण फॅराडे लॉचा यूज करून इथं फाइंड आउट करणार आहोत. आता बघा फॅराडे लॉ कसा अप्लाय करणार आपण इथं, नीट लक्ष द्या. वेलोसिटी पहिला सेंटेन्स काय असणार आहे? तर डेरिव्हेशन मधला पहिला सेंटेन्स काय असणार आहे बाळांनो? दी वेलोसिटी, V फॉर वेलोसिटी, त्यानंतर L फॉर लेंथ अँड B फॉर मॅग्नेटिक फील्ड. दीज आर परपेंडिक्युलर टू इच अदर. हे सगळे काय आहेत? परपेंडिक्युलर आहेत. मी शॉर्ट मध्ये लिहितोय, लक्ष द्या. वेलोसिटी, V फॉर वेलोसिटी, L फॉर लेंथ, B फॉर मॅग्नेटिक फील्ड आर परपेंडिक्युलर टू इच अदर. त्यानंतर मी नेक्स्ट सेंटेन्स सांगितलं की मॅग्नेटिक फील्ड लाईन्स इनवर्ड आहेत आणि त्या रेक्टँगलचा जो प्लेन सरफेस आहे त्यामुळे सरफेस वेक्टर सुद्धा काय आहे? इनवर्ड डायरेक्शनला आहे. सो त्यामुळं एरिया वेक्टर आपण इथं कन्सिडर करूया. एरिया वेक्टर म्हणजे सरफेस वेक्टर अँड दी मॅग्नेटिक फील्ड लाईन्स या दोघांच्या डायरेक्शन इनवर्ड मध्ये आहेत. सो अँगल बिटवीन देम हेन्स दी थीटा इज इक्वल टू व्हॉट? 0 डिग्री. ओके, हेन्स दी थीटा is equals to what? 0 degree. So angle between, we can say angle between surface vector and the magnetic field is 0. Hence cos 0 डिग्री इज इक्वल टू व्हॉट? 1. हे आपण लिहूया. आता मला सांगा इथे नंबर ऑफ टर्न्स किती आहेत बाळांनो? नंबर ऑफ टर्न्स किती आहेत सांगितले का? 10 नंबर ऑफ टर्न्स आहेत. 10 नंबर ऑफ टर्न्स आहेत त्या रेक्टँगलच्या असं सांगितलं. का सिंगल रेल आहे, त्या रेलवरून आपण कंडक्टर मूव्ह करतोय. एका साईडला ती रेल पॅक आहे. ओके, फ्रंट साईडला ती रेल पॅक आहे. म्हणजे इथं नंबर ऑफ टर्न्स किती झाले बाळांनो? नंबर ऑफ टर्न्स किती असणार आहेत? देयर इज ओनली 1 नंबर ऑफ टर्न. n इज इक्वल टू व्हॉट? 1. हे पण लक्षात घ्या. n इज इक्वल टू काय असेल इथं? 1 असेल. इज इट क्लिअर? n इज इक्वल टू 1. सो नंबर ऑफ टर्न ऑफ दिस रेक्टँगल. आता आपण हा रेक्टँगल कन्सिडर करूया. नंबर ऑफ टर्न n इज इक्वल टू व्हॉट? 1. लक्षात येते का? सिंपल कंडक्टर आहे किंवा एक वायर, तुमच्या बुक मध्ये वायर म्हणताय त्याला. ओके, एक वायर आहे. ती वायर आपण मूव्ह करतोय त्या रेलवरून किंवा तो कंडक्टर आपण या रेलवरून मूव्ह करतोय आणि ऑब्विसली हा जो रेक्टँगल आहे त्याचे नंबर ऑफ टर्न्स काय असणार आहेत? 1. नाव ऍज पर फॅराडेज लॉ
ऍज पर फॅराडेज अँड लेन्झ लॉ वी कॅन से, पण आपण मोस्टली फॅराडेज लिहितो. फॅराडेज आपण दोन्ही लिहूया. लेन्झ लॉ, फॅराडेज लेन्झ लॉ. We know the Faraday's Lenz's law. What is the law? E is equals to EMF. We are going to calculate electromotive force. EMF E is equals to क्या है? Minus M d phi b upon dt. हे इक्वेशन आहे, हे आपल्याला माहिती आहे. वी नो दिस इक्वेशन. आता ह्या इक्वेशन मध्ये पाहून आपल्याला व्हॅल्यूज पुटअप करायचे. ओके, सो पहिल्यांदा आपल्याला फाय बी म्हणजे काय माहित पाहिजे. आपण मॅग्नेटिक फ्लक्स मध्ये ते ऑलरेडी बघितलंय. फाय बी म्हणजेच काय बाळो? Phi b, we know phi b is equals to what? The magnetic field into A cos theta. हे आपल्याला माहिती की नाही माहित आहे? Yes, magnetic field, magnetic flux is equals to what? Magnetic field into area into what? Cos theta. मी तेच इथे लिहिले बघा. Magnetic field into area into cos theta. इथपर्यंत लक्षात आलं? हे समजलं? इथपर्यंत कळालं डेरिवेशन? पटकन स्क्रीनशॉट घ्या, मी इरेज करणार आहे. टेक अ स्क्रीनशॉट फास्ट. यस, गॉट इट ऑल ऑफ यू. सगळ्यांना समजलं इथपर्यंत डेरिवेशन? मी ऑलरेडी त्या कंडिशन सांगितलेल्या आहेत बाळांनो. पहिली कंडिशन सांगितली मी की वेलॉसिटी, लेंथ आणि मॅग्नेटिक फील्ड परपेंडिक्युलर टू इच अदर. त्यानंतर मी नेक्स्ट कंडिशन घेतली, अँगल between the area vector and magnetic field is 0. That's why cos 0 is equals to 1 and number of turns is equals to 1. ओके, आता ह्या व्हॅल्यू फक्त आपल्याला पुट करायच्या आहे. आणि त्याचबरोबर फाय बी मॅग्नेटिक फ्लक्स जो आहे तो काय घ्यायचा आहे आपल्याला? बी इंटू ए मॅग्नेटिक फील्ड इंटू एरिया इंटू कॉस थिटा घ्यायचं. बघा मी आता ते फक्त पुटअप करतोय इथे, नीट लक्ष द्या. मी तो पुटअप करतोय बघा. आता व्हॅल्यूज ईएमएफ इज इक्वल्स टू -1, यांची व्हॅल्यू काय घेतली आपण? -1 डी फाय बी. फाय बी काय घ्यायचं आपल्याला? बी ए इंटू कॉस थिटा अपॉन dt, चेंज विथ रिस्पेक्ट टू व्हॉट? टाइम. बघा सिम्प्लिफिकेशन कसं होतंय बघा, एकदम इझी आहे डेरिवेशन ऍज पर फॅराडेज. ओके, -1 डी बी ए कॉस थिटा अपॉन dt. आता एरिया कसा कॅल्क्युलेट करणार सांगा? दिस इज रेक्टँगल. हे कशासारखं दिसतंय तुम्हाला? रेक्टँगल सारखं दिसतंय. मग याचा एरिया काय असेल? याची जी याचा जो डिस्टन्स आहे तो x आहे. ओके, आणि ही जी लेंथ आहे ती काय आहे? L आहे. व्हेरी गुड स्नेहल. L इंटू बी. व्हेरी नाईस बेटा. L इंटू बी. सो एरिया वी कॅन से therefore area A is equals to L into B. We know that the area A is equals to what? L into B. So we can just put this value here. In this equation, what we are getting, look at here, E is equals to minus D B L into B, small b, sorry, small x घ्यायचं आपल्याला. ब्रिथ नाही, इथं आपण x घेतलंय. ब्रिथ म्हणजे काय घेतले बाळांनो? x. स्नेहल, ब्रिथ म्हणजे आपण काय घेतलंय? इथं x घेतलंय. ओके, सो आता इथं आपल्याला x कन्सिडर करायचं आहे. आणि L बरोबर आहे, L इंटू एक्स. L इंटू काय असणार आहे? एक्स असणार आहे. एल एक्स. ओके, कॉस थिटाची व्हॅल्यू काय? कॉस 0, थिटाची व्हॅल्यू 0 डिग्री आहे अपॉन dt. बघा नीट. सो इज इक्वल्स टू काय झालं? आता आपण चेंज काय करतोय बाळांनो इथं? ज्यावेळी आपण या कंडक्टरची मोशन करतोय, व्हॉट विल बी चेंज हिअर? मॅग्नेटिक फील्ड लाईन चेंज होत आहेत का? नाही, मॅग्नेटिक फील्ड लाईन कॉन्स्टंट आहेत. लेंथ कंडक्टरची चेंज करतोय का आपण? नाही, कंडक्टरची लेंथ पण कॉन्स्टंट आहे. व्हॉट वी आर गोइंग टू चेंज हिअर? डिस्टन्स बिटवीन दिस एरिया, म्हणजेच काय? स्टार्टिंग ऑफ द फ्रेम आणि या कंडक्टर मधला जो डिस्टन्स आहे तो चेंज करतोय आपण. व्हॉट वी आर गोइंग टू चेंज हिअर? डिस्टन्स. हे लक्षात ठेवा. म्हणजे कॉन्स्टंट व्हॅल्यू काय झाल्या? मॅग्नेटिक फील्ड अँड व्हॉट इज द कॉन्स्टंट हिअर? मॅग्नेटिक फील्ड and length is constant. Look at here, these two terms are constant. Magnetic field and length is constant, so that's why we can write these two constant. The हे दोन्ही कॉन्स्टंट जे आहेत ते आपण काय घेणार? बाहेर घेणार. सो बघा इथं मायनस बी एल इज इक्वल्स टू, look at here, मायनस बी एल dx बाय dt. कारण cos 0 इज इक्वल्स टू काय झालं? 1 झालं. cos 0 इज इक्वल्स टू काय झालं बाळांनो? 1 आहे. सो ते 1 घेतलं, सो dx बाय dt. आता बघा, dx by dt means what? The distance upon time.
The change in distance upon change in time means what? पटकन सांगा. Distance upon time काय असतं? Distance upon time काय असतं भावनो? What is the distance upon time? Distance upon time is displacement. Very good, Payal. Means what? Velocity. Distance upon time म्हणजेच काय भावनो? तर velocity. So dx by dt, what should be the value? Dx by dt काय असणार आहे? V. V for velocity. So that's why we are getting the equation here. E is equals to, look at here, we are putting dx by dt. BLV. And when we can take their magnitude, when there we can take the magnitude of EMF, we are getting their plus sign. So that is the final derivation equation for the EMF whenever there is a translation motion of conductor on this magnetic field. त्या magnetic field मधून जर translation motion असेल कंडक्टरची तर त्याचा EMF आपण असा कॅल्क्युलेट करतो B into L into V. B for magnetic field, L for length of conductor and V for velocity of that conductor. Is it clear? Some of the derivation. This is the first method to calculate the EMF. This is the first method to calculate the EMF. Okay. Next lecture ला आपण second method बघणार आहोत. It is clear to all of you?